हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. आज मी तुम्हाला आपण जीवनात आनंदी राहायला पाहिजे ते ह्या लोकांपासून लांब राहायला पाहिजे तर सांगणार आहे. हे तुम्ही फॉलो केलात का नाही? तुम्ही खूप आनंदी राहता, आयुष्यात तुमचं ग्रोथ होते. आता पहिलेपासून सांगते तुम्हाला. पहिल्यांदा काही माणसं अशी असतात बघा, तुमच्यातला एखादा गुण म्हणा, काही कमी त्यांना दिसते. तुमच्यातले 1000 चांगले गुण तुम्हाला दिसत नाहीत. ते नेमकं ते वर्मावर बोट ठेवून बोलत असतात. एक्झाम्पल देऊन सांगते म्हणजे तुम्हाला कळेल. सपोज तुम्ही दिसायला छान आहात, सगळं काही व्यवस्थित आहे, तुमचं लवकरच 40शीला वगैरे केस पांढरे व्हायला लागलेत, किंवा काही पुरुषांना टक्कल पडायला लागलेला आहे. अशा वेळी ते लोक तुम्ही दिसलात की काय म्हणणार लगेच? अगो, किती केस पांढरे झालेत, आत्ताच म्हातारी झालीस की, आजी बनलीस की, किंवा काय हे सगळं डोकं म्हणजे काय मैदानात झालं की तुझं, असं बोलतात. हे एक एक्झाम्पल दिलेलं. असं कुठलाही आपल्यात हे बघा, आयुष्यात कोणी परफेक्ट नसतो, कोणी परफेक्ट नसतो. प्रत्येकात काही ना काहीतरी कमी असते. हे बोलणाऱ्यांचे तरी 1000 कमी असतील, पण त्यांना तर लक्षात येत नाही. ते बिझी असतात, दुसऱ्याला कुठे खाली खेचायला येते. हे ते का करतात? तुम्ही आनंदी होऊ नये, तुमची वाढ होऊ नये, तुमचं ग्रोथ होऊ नये म्हणून ते असं करत असतात. आणि ते बोलून गेलेलं विसरून जातात. त्यांना काही, पण तुम्ही तर ऐकलेलं आहे, तुम्हाला तसारखं मनात फिरत असते. म्हणून तुम्ही काय करायचं? एक म्हणजे एका कानानं ऐकायचं, नको असलेलं दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं. आणि त्याच्याशिवाय शक्यतो असले लोकांपासून लांब राहायला शिकायचं. ते तुमचे नातेवाईक असतील, मित्रमंडळी असेल, कोणी असेल, असे लोकांपासून लांब राहत जावा. कळलं? जी लोक तुमचे कमी शोधतात, त्यांना तेवढंच दिसते, चांगले गुण दिसत नाहीत. याला काय झालं? आपले बिजापूरचे स्वामीजींकडे ते भाषण देत होते. भाषण झाल्यावर त्यांचा एक अनुयायी त्यांना म्हणतो, गुरुजी, तुमचं शर्ट इथे फाटले बघा. तेव्हा गुरुजी म्हणतात, अरे तुला तर फाटलेलं शर्ट एवढंच दिसलं का? बाकी काही किती गोष्टी चांगल्या आहेत माझ्या, किंवा मी बोललो तर काही तुझं लक्षात आलं नाही. तुझं सर्व लक्ष ते फाटलेल्या शर्टाकडे तिथेच होतं का? त्यामुळे ही लोक पण अतिशय कमी डोक्याची असतील, त्यांचं काही वाढ होत नसते, त्यांना दुसऱ्याला खाली खेचायचं एवढं माहीत असते. त्यांचं घर जळत असते तर त्यांना दिसत नाही. त्यामुळे असले लोकांपासून सावध राहावा आणि लांब राहत जावा. आणि दुसरे टाईपची लोक का नाही, कायम बाकीच्यांना नावं ठेवत असतात. तुमच्याशी बोलताना सुद्धा ते अमुक असं होतं, तमुक असं होतं म्हणतील. ते कधी कोणाबद्दल चांगलं बोलत नाहीत. असे लोकांपासून पण लांब राहायचं का? आज आता ते लोकांबद्दल तुमच्याशी वाईट बोलतात, ते तुमच्याबद्दल पण बाकीच्यांच्याशी असं बोलत असणार. त्यामुळे ह्या लोकांपासून पण आपण लांब राहायचं, बिलकुल जवळ राहायचं नाही त्यांचे. आणि काही लोक अशी असतात बघा, तुम्ही समोर दिसलात का नाही, एकदम तुमच्याशी एवढं प्रेमानं बोलतील, एवढं छान हे करतील, गप्पा करतील. तुम्हाला कधी वेळ प्रसंग पडला
तुम्ही फोन केलात की ते फोन उचलणार नाही. एकदा नाही, दोनदा, 4 वेळा, 5 वेळा करा नाही. त्यांना गरज पडली की मात्र लगेच फोन करतील आणि तुम्ही पण लगेच उचलता. किंवा तुम्हाला काही नड असली, तुमच्यातलं कोणाला दवाखान्यात ॲडमिट केले, काही वेळ प्रसंगी, वेळेला ती लोक जेव्हा तुम्हाला गरज आहे तेव्हा कधी तुमचे जवळ येणार नाहीत. त्यामुळे अशा लोकांपासून पण आपण लांब राहायचं. आणि काही लोक अशी असतात बघा, कधी तुम्ही भेटलात तरी तुमच्याकडे पैसे मागणार किंवा आणि काही मागत असणार, कायम त्यांना मागायचंच माहीत असते. त्यामुळे असे लोकांपासून पण लांब राहायचं. आणि तुम्ही दिला नाही की तुम्हाला ते म्हणणार एवढं काय, अमुक काय, तुम्हालाच कमी लेखणार. दिलेल्याचं कधी त्यांना ग्रॅटिट्यूड हा प्रकार नसतोच. त्यामुळे ह्या असले टाईपचे लोकांपासून आपण कायम लांब राहायला शिकायचं. आता तुम्ही म्हणाल लांब का राहायचं हो मॅडम? आपले स्वतःसाठी लांब राहायचं का नाही? ते तो माणूस तुम्हाला एकदा म्हणतो, तुम्ही 10 वेळा म्हणून दाखवता त्यानं मला असं म्हटलं, असं म्हटलं म्हणून. त्यामुळे तुमचे मनाला दुःख होता कामा नये. आणि तुमचं देवानं दिलेला जन्म हे काहीतरी मोठं व्हायच्यासाठी आहे, छोट्या छोट्या गोष्टीत अडकून पडायला नाही. यू हॅव टू ग्रो युअर सेल्फ. त्यामुळे तुमचं वाढ थांबवणाऱ्या किंवा खेचून खाली आणणाऱ्या गोष्टींपासून तुम्ही लांब राहायला पाहिजे. नो डाऊट ते तुमचे नातेवाईक असतील, फ्रेंड्स असतील, कोणी असतील. आणि एवढंच समजा, मला देवानं इथे काहीतरी करायला पाठवलेलं आहे. त्यामुळे तुमच्याशी पॉझिटिव्हली चांगलं बोलणारे माणसांशी, ज्यामुळे तुमची प्रगती होते, तुम्हाला मनाला पीस मिळते, शांतता मिळते, समाधान मिळते, बरं वाटते, ह्या लोकांचे सानिध्यात राहायचं. बाकी नको ते लोकांकडनं लांब राहायला शिकायचं. ते कोणी असतील, तुमचे किती जवळचे असतील, बिलकुल मनाला लावून घ्यायचं नाही. आणि परत सांगते मी, तुम्हाला देवानं 2 कान दिलेले आहेत. एका कानानं ऐकायचं, एका कानानं नको तर बाहेर सोडून द्यायचं. बाकी कधीच आत घ्यायचं नाही, बिलकुल. आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज लर्न टू लिव्ह इन द प्रेझेंट. आपण प्रेझेंटमध्ये राहायला शिकलो का नाही? आपण मागचं लक्षात घेत नाही, मागचं मनाला लावून घ्यायचं नाही. इन द बिगिनिंग प्रॅक्टिस करताना तुम्हाला वाटेल, तेव्हा तुम्ही अगदी ठरवून, नाही गो आउट, तुला माझे मनात जागा नाही म्हणून ते विचारांना बाहेर ढकलायचं. आणि एकदा तुम्हाला सवय झाली का नाही, लिव्हिंग इन द प्रेझेंट बिकम्स मच मच इझियर. अगदी सोपं जाते. मग आत्ताच्या क्षणात जगायला शिकायचं. मागचा विचार करत बसायचं नाही. उद्या काय होईल ही पण काही काळजी करायची नाही. सगळ्यांची काळजी घ्यायची आता प्रेझेंटमध्ये. आपण असं करत गेलो का नाही, आपल्याला खूप फरक पडतो. आपण खूप सुखात आणि आनंदात राहायला लागतो. ह्याच्यामुळे काय होते, तुमचं जीवन छान होते. एवढंच नाही आहे, तुमचं आरोग्य चांगलं राहते, तुमचं आयुष्य पण वाढते. नको त्या गोष्टी तुम्ही मनाला घ्या. आता मी बरेच लोक बघितले,
असं नको तर कोणी काय म्हटलं म्हणून तो बोललेला माणूस विसरून पण जातो. तुम्हाला दुखवून तो गेलेला असतो लांब, पण तुम्ही त्याला मनात घर करून ठेवता. नाही, असं बिलकुल करायचं नाही. ते बोललेलं असेल ते माणसाला सुद्धा लांब ढकलायचा प्रयत्न करायचा आणि आपण कॉन्सन्ट्रेशन फक्त आणि फक्त स्वतःचे उन्नतीकडे करायचं. उन्नती म्हणजे फक्त फायनान्शियल बोलत नाही मी. स्पिरिच्युअल असेल, सोशल असेल. अहो, 4 लोक तुम्हाला नावं ठेवणारे असतील, 1000 लोक तुम्हाला प्रेम करणारे, तुमचं कौतुक करणारे आहेत, ते लोकांना जवळ घ्या ना. म्हणून म्हटलं जाते, यू कांट चेंज द पीपल बट यू कॅन चेंज द पीपल. जी बोलणारी माणसं आहेत त्यांना तुम्ही बदलू शकत नाही, पण तुम्ही कोणाला जवळ घ्यायचं, कोणाला लांब घ्यायचं हे तरी तुमच्या हातात आहे ना. ते आजपासून हे फॉलो करा आणि तुम्हाला 100% ह्याचा फरक दिसेल. आणि मला कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही हे फॉलो करणार का म्हणून. अच्छा, हॅव ए गुड डे.